नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2 ही योजना राबवण्यासाठी शेवटची महत्त्वाची बाब आहे. तीच म्हणजेच की जागतिक बँकेसोबतच करार म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. विविध प्रकारच्या समित्या गटात नियमित करण्यात आलेल्या आहे. वेगवेगळ्या प्रगती म्हणजेच की जी पूर्णपणे होत असलेली अशा प्रकारच्या या योजनेची अंमलबजावणी आता राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे. याबद्दलची आपण वेळोवेळी माहिती घेत असतो. म्हणजेच की शक्य असेल ती अपडेट आपण असताना प्रत्येक वेळी एकच कमेंट येत आहे की म्हणजे या योजनेच्या अंतर्गत आमचा जिल्हा आहे का, या योजनेचा तालुका आमच्या योजनेमध्ये गाव आहे का, म्हणजेच की या योजनेमध्ये आमचं गाव आहे का, ही प्रश्न वेळोवेळी मला कमेंटच्या माध्यमातून विचारले जातात. अंतर्गत समाविष्ट असलेल्या गावांची यादी कशी पाहावी देखील विचारणा केली जाते. अतिशय सोपं, अगदी 2 मिनिटांमध्ये पाहता येणार आहे उत्तर. परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आणखीन याबद्दलची माहिती नाही आणि आपलं गाव जर योजनेमध्ये माहिती नसेल तर योजनेच्या सहजिकच लाभ घेण्यापासून आपण वंचित राहू शकतो. या योजनेच्या अंतर्गत आपलं गाव आहे का हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. अगदी सोप्या अशा पद्धतीने 2 मिनिटांमध्ये आपण यादी पाहू शकतो. यांच्यासाठी तुम्हाला मी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते तुम्ही बघू शकता. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच की पोकरा प्रकल्पाचा डॅशबोर्ड म्हणजेच की यांच्यासाठी तुम्ही पोकराची महापोळ्याची वेबसाईटवरती जावं लागेल तुम्हाला. काही वेगवेगळ्या बाबी आहेत म्हणजेच की महत्त्वपूर्णच्या लिंक यांच्यामधून सुद्धा काही जाऊ शकतात, परंतु डायरेक्टली लिंक तुम्हाला आलेली आहे तर तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक बघू शकतात व लिंकवरून तुम्ही जाऊ शकता. पाहण्यापुरताच हा डॅशबोर्ड मर्यादित नसणार. यांच्यापुरती म्हणजे गावाची यादी वॉटर बॉडी असेल अंतर्गत घटित करण्यात आलेल्या समित्या असतील, लवकरच यांच्यावरती अर्ज प्रक्रियेच्या संदर्भातील काही अनुदानाच्या वितरणा संदर्भातील जी काही माहिती असणार आहे ती सर्व या ठिकाणी अपडेट केली जाणार आहे. आर्थिक म्हणजेच की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेअंतर्गत डॅशबोर्ड असणार आहे. यांच्यावरती तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळणार आहे. यांच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही जर खाली जर पाहिलं तर 7436 समथिंग गाव यांच्यामध्ये दाखवली जात आहे. रिपोर्टवरती क्लिक केल्यावर तुम्हाला सर्वच गावांची यादी येईल किंवा पर्टिक्युलर आपल्या गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, आपल्या तालुक्यामध्ये किती गाव आहेत हे जर पाहायचं असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकणार आहे. तुम्हाला जिल्हा निवडायचा ऑप्शन असेल तर जिल्हा निवडानंतर त्यांच्या अंतर्गत सब डिव्हिजन येणार आहे. आता सब डिव्हिजन म्हणजेच की तुमचा तालुका नसणार आहे. एखाद्या जिल्ह्यांमध्ये 2 सब डिव्हिजन आहे, म्हणजेच की एखाद्या जिल्ह्यांमध्ये 4 सब डिव्हिजन आहेत, एखाद्या जिल्ह्यामध्ये 8 वेगवेगळे सब डिव्हिजन आहे. त्या ठिकाणी निवडा डिव्हिजन म्हणजेच की निवडल्यानंतर त्यांच्या अंतर्गत तालुके दाखवले जातील. आपले जो तालुका असेल त्या तालुक्याच्या गावाच्या ज्या ठिकाणी जमीन आहे तालुका निवडा व तालुका निवडल्यानंतर तुम्हाला जे फिल्टर लावले जाईल म्हणजेच की तालुक्यामध्ये किती गाव आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. एखाद्या तालुक्यामध्ये 30 गाव असतील तर एखाद्या तालुक्यामध्ये 100 गाव असतील, एखाद्या तालुक्यामध्ये 35 गाव असतील, काही ठिकाणी 40 असतील, त्या ठिकाणी देखील दाखवली जाणार आहे. दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्टली केलं जाणार आहे. या ठिकाणी A to Z क्रमांक गावाची यादी देण्यात आलेली आहे. 7436 गावं आहेत, 744 पेज आहेत. एका पेजवरील 10 नाव आहेत, म्हणजेच की यांच्यामध्ये तुम्हाला समजा A to Z क्रमाने पाहायचं असेल ते पाहू शकणार आहात. तुम्ही पेजवरती जाऊन तुम्हाला माहिती मिळणारच आहे. सर्चचं ऑप्शन दिलेलं आहे. सिम्पली तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे आणि तुमचं गावाचं नाव टाकल्या असताना काय ह्याच्यामध्ये की स्पेलिंग कधी गावाच्या नावाचं वेगवेगळं असतात. म्हणजेच की आता समजा आपल्याला सिम्पली पाहायचं असलं तर यांच्यामध्ये क्लिक केलं जाणार, म्हणजे की यवतमाळ असेल किंवा हंटणी असेल या ठिकाणी दाखवलं जात असतं. तुमचं गावाचं नाव तुम्ही सर्च करू शकता आणि जर तसं नसेल तर या तालुक्यानुसार नावानुसार वगैरे सुद्धा तुम्ही यांच्यामध्ये पाहू शकणार आहात. सिम्पली सर्वही जमत नसलेल म्हणजेच की याला एक्सेलमध्ये कन्वर्ट करू शकता. एक्सेलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर पर्टिक्युलर आपल्याला तालुक्यातील असेल गावाची लिस्ट असेल आपली या ठिकाणी घेऊन पाहू शकता. जर डायरेक्टली एक्सेलची जरी लिस्ट पाहिली तरी सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे. एक्सेलची लिंकसुद्धा तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये तुमच्या गावाचं, तालुक्याचं वगैरे फिल्टर लावून पाहणं शकणार आहात केलेले, परंतु मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अंतर्गत काही
म्हणजेच की रिक्रुटमेंट ज्या भरती प्रक्रिया चालू आहेत, थोड्याफार प्रमाणात बाकी आहेत, करार आहेत, यांच्या समित्या गठीत करण्यात आलेला आहे. आराखडे असतील ते मंजूर करण्यात आलेले आहे. आता यांच्यामध्ये केव्हाही अर्थात ऑगस्ट 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. आता यांच्या अर्ज प्रक्रियेतील नोंदणी देखील यांचे अर्ज कसे करायचे आहे, ज्याप्रमाणे आपण टप्पा म्हणजेच की अंतर्गत 2018-19 पासून माहिती घेता. म्हणजेच की सर्व योजना, कोणत्या योजना राबवल्या जातात, तुम्ही लाभ कशा प्रकारे घेऊ शकता, अर्ज कसे केले जातात, नोंदणी कशी करावी वगैरे वगैरे माहिती आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. धन्यवाद.